नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश एकाडे तुमचं ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपण जे काय ॲग्री एमपीएससी साठी आणि फॉरेस्ट मेन्ससाठी किंवा PSI SK पूर्वपरीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल यासाठी जी काही अर्थव्यवस्था या विषयाची सिरीज सुरू केली आहे, त्यामध्ये आज आपण LPG म्हणजे आर्थिकीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण किंवा उखजा हे चॅप्टर किंवा भारतात आर्थिक सुधारण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल बोलणार आहोत किंवा हे पाहणार आहोत, हे चॅप्टर शिकणार आहोत। तर भारतातील आर्थिक सुधारणा काय तर 21 जून 1991 रोजी PV नरसिंहराव यांचे सरकार अस्तित्वात आले। 21 जून 1991 रोजी PV नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे हे पंतप्रधान होते आणि आपले मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते। यांचं सरकार अस्तित्वात आलं। त्यांनी काय केलं, अर्थव्यवस्थेच्या सुधारणासाठी एक भरभक्कम अशा योजनांचा आराखडा तयार केला किंवा धोरणात्मक निर्णय घेतले अर्थव्यवस्थेसंबंधी। म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एकत्रितपणे त्या सर्वाला आर्थिक सुधारणा असे म्हणतो किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्स आपण याला म्हणतो। याच्या अगोदर सुद्धा काही निर्णय घेण्यात आले होते, पण ते कसे होते, एकदम सलग नव्हते किंवा असा त्याचा संच नव्हता। आपले राजीव गांधी यांच्या काळात सुद्धा काही निर्णय आर्थिक सुधारणेबद्दल घेण्यात आले होते, पण ते सलग नसल्यामुळे त्यांना आपण आर्थिक सुधारणा म्हणणार नाही। जे 90-91च्या जून-जुलैमध्ये झाले त्यांना आपण काय म्हणतो, आर्थिक सुधारणा असं म्हणतो। तर आर्थिक सुधारणा हाती घेण्याची कारण काय होती, आर्थिक सुधारणा करण्याचं काय भाग पडलं किंवा असं काय कंडिशन निर्माण झाली किंवा काय सिच्युएशन आली की आपल्याला ह्या योजना हाती घ्यायचं काम पडलं किंवा ह्या सुधारणा करायचं काम पडलं, त्याचे कारण बघणार आहोत आपण आता। कारण आहे पहिलं राजकोषीय संकट। राजकोषीय तूट म्हणजे काय, आपल्याला जेवढं काही खर्च आहे त्याच्यापेक्षा आपलं उत्पन्न कमी असते, ती जी तूट असते ती असते राजकोषीय तूट किंवा ती संकट जे असते ते राजकोषीय संकट। त्या संकटामध्ये वाढ झाली होती। आपल्या वाढ कशी झाली होती तर राजकोषीय जी काही तूट असते 1980-81 मधील GDPच्या तुलनेत 6.3 वरून 1989-90 मध्ये 8.2%, म्हणजे आपली राजकोषीय तूट इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली होती की ती एकूण किती झाली, 8.2% आपली राजकोषीय तूट ही झाली, म्हणजे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती। ऍक्च्युली राजकोषीय तूट किती असायला पाहिजे, 3 पर्यंत असायला पाहिजे, ती आपली 8.2% झाली 1989-90 मध्ये। म्हणून आपण 1990-91 जे काही जून-जुलै 91चा काळ आहे त्यामध्ये आर्थिक सुधारणा हाती घेतल्या, हे एक त्याचं कारण आहे। आणखी काय, अंतर्गत कर्जाचे प्रमाण 1980-81 मध्ये GDPचे जे काही फक्त 35% होते ते 89-90 मध्ये 53% झाले। म्हणजे आपलं जे काही GDP आहे त्यातील कर्जाचं प्रमाण 53%, म्हणजे GDP जर आपला 100 रुपये असेल किंवा 100 कोटी जर GDP असेल तर 53 कोटीचं आपल्याला कर्जच होतं। आणखीन काय, त्याचा व्याजाचा खर्च वाढत गेला। ह्या गोष्टी हे पहिलं कारण झालं। आपण हे पहिलं कारण आहे किंवा राजकोषीय संकट वाढलं होतं। आता दुसरं कारण होतं आपलं अनियंत्रित व्यवहार तोलाचा प्रश्न। आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल असे 2 प्रकार असतात। व्यवहार तोल मध्ये दोन्ही गोष्टी आल्या, वस्तू व सेवांचाही व्यापार आला, आणखी भांडवलाच्या गोष्टी आल्या, सगळ्या आल्या व्यवहार तोलामध्ये। याला ट्रेड्स असे म्हणतात। नंतर अनियंत्रित व्यवहार तोल म्हणजे काय झालं, आपलं आयातीचं प्रमाण वाढलं होतं, त्या मात्र मार्फत निर्यात आपली वाढली नाही। आयाती का तर औद्योगिकरण असेल किंवा उत्पादकता यामुळे आपण आयात जास्त केली पण निर्यात काही वाढवली नाही। त्यामुळे काय झालं, व्यवहार तोल आपला कसा झाला, चुकीचा झाला किंवा आपली तूट निर्माण झाली। आपण आयात वाढवली नाही, निर्यात मात्र म्हणजे आयात वाढवली, निर्यात मात्र काय आपण वाढवली नाही। पुढं त्यामुळे चालू खात्यावरील तूट जी असते, चालू खात्यामध्ये वस्तू व सेवांचे जे काही खातं असते त्यावर तूट वाढली। आणखीन काय, 1980च्या दशकात जी काही तूट होती त्यापेक्षा ती दुपटीनं वाढली आणि ही तूट भरून काढण्यासाठी आपण काय करत असतो, परकीय चलन साठा जो आपल्याकडे असतो त्याचा वापर करत असतो। म्हणजेच तो परकीय चलन साठा आपण वापरला, तो झाल्यानंतर आपण परकीय कर्ज सुद्धा घेतली, ती सुद्धा आपण वापरली, म्हणजे आपल्या जवळचा परकीय चलन साठा सुद्धा कमी झाला। तो परकीय चलन साठा एवढा कमी झाला होता की फक्त आपल्याकडे परकीय चलन साठा राहिला होता 5.8 अब्ज डॉलर। म्हणजे आपण फक्त 2 आठवड्याची काय करू शकत होतो, आयात करू शकत होतो। म्हणजे जर आपल्याला पेट्रोल डिझेल वगैरे आणायचं दुसऱ्या देशातून आयात करायची, फक्त 2च आठवडे आपण ती गोष्टी करू शकत होतो। हे एक त्याचं कारण होतं। तिसरं कारण होतं चलनवाढीचा उच्च दर। चलनवाढीचा उच्च दर म्हणजे 3 वर्ष मान्सून अनुकूलही असून होलसेल प्राइस इंडेक्स जो काय असतो तो 85-86 जो काही 4.5 होता तो 1989-91 मध्ये 10% अधिक झाला। याचं कारण काय आहे, जे काही आपण तुटीचा अर्थसंकल्प राबवतो किंवा तूट होती ती तूट भरून काढण्यासाठी आपण कर्ज घेतले, त्यामुळे ही सगळी चलनवाढ घडून आली होती। आता आपलं याच्या पुढचं काय कारण होतं आपण LPG स्वीकारण्याचं।
चौथा जो काही भारतातल्या आर्थिक सुधारणाचं जे काही चौथं कारण आहे आपल्या जे काही अर्थव्यवस्थेचे आपले संरचनात्मक दोष होते किंवा काही मर्यादा होत्या, तर त्या संरचनात्मक दोष किंवा काय मर्यादा काय येतात, तर पहिलं कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्र राष्ट्रीय उत्पन्नातील व श्रमसंख्येतील लोकसंख्येचा वाटा मोठा हिस्सा होता, मात्र अल्प वाढीचा दर. म्हणजे कृषी क्षेत्रात आपलं काय होतं, जास्त लोक गुंतले होते किंवा जास्त हिस्सा आपल्या जीडीपी मध्ये किंवा नॅशनल इन्कम मध्ये कृषी क्षेत्राचा राहायचा, पण कृषी क्षेत्राचा वाढीचा दर जो काय होता तो कमी होता. म्हणून आपले काय विकास व्हायचा नाही किंवा आपली अर्थव्यवस्था जर अशी अडचणीत आली होती. या कारणामुळे पुढे काय आयातीवर आधारित औद्योगिकरण आणि आयात वाढले मात्र निर्यात वाढले. आयातीवर आधारित औद्योगिकरण म्हणजे काय, आपल्या देशात जे काही उद्योग उभे राहिले किंवा औद्योगिकरण जे काही झालं, आपण दुसऱ्या देशाच्या मदतीनं किंवा दुसऱ्या देशातून जे काही कंपन्याचे किंवा ज्याचे फॅक्टरीचे जे काही माल लागते ते दुसऱ्या देशातून आणला. म्हणजे औद्योगिकरण जरी घडवलं असेल तर आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर केलं की आपण त्याच्यामुळे काय झाली, आपली आयात भरपूर वाढली मात्र त्या प्रमाणात निर्यात वाढली नाही. त्याच्यामुळे काय झाला, आपला व्यापार तूट असंतुलित झाला किंवा व्यापार तूट जी होती ती वाढली होती. नंतर आणखी तिसरं कारण काय, लायसन्स व परमिट राज्य किंवा इन्स्पेक्शन राज्य. प्रत्येक गोष्टीसाठी 1991च्या पूर्वी जे काही एलपीजी धोरण स्वीकारायचं त्याच्या अगोदर प्रत्येक गोष्टीसाठी कोणताही व्यापार करा किंवा कोणताही उद्योग करा तुम्ही, त्यासाठी तुम्हाला लायसन्स लागायचं किंवा परमिट लागायचं किंवा त्याचं खूप वेळा इन्स्पेक्शन व्हायचं व तुमचा उद्योग कशाचा आहे काय आहे. त्याच्यामुळे उद्योगधंदे कमी होते किंवा उद्योगधंद्यात गुंतवण्यात लोक काय होते, सहमत नव्हते. का, तर या गोष्टीमुळे खूप त्यांना कष्ट घ्यावे लागायचे लायसन्स काढण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी. हे एक कारण होतं. चौथं कारण काय, परकीय तसेच देशांतर्गत व्यापारावर अनेक बंधन होते. परकीय व्यापार करायचे असल्यास तुम्हाला वेगवेगळे कर लागत होते की दुसऱ्या देशातून आपल्या इथे माल आणायचा त्याच्यावर वेगवेगळे कर लागायचे. आणखी त्याच्यावर काही मर्यादा होत्या, म्हणजे किती माल आणायचा, किती आणायचा, त्याचे भाव किती ठेवायचे, या सगळ्या गोष्टीवर खूप साऱ्या मर्यादा होत्या. म्हणून आपली अर्थव्यवस्था अडचणीत आली किंवा आपण एलपीजी स्वीकारण्याचं हे काय जे कारण आहे, संरचनात्मक दोष जे काय आपल्या अर्थव्यवस्थेत होते हे त्याच्यातला चौथा संरचनात्मक दोष होता. पाचवं होतं वित्तीय व्यवस्था. वित्तीय म्हणजे आपला जो काही पैसा होता त्या पैशाच्या व्यवस्थेवर खूप सारे बंधन होते. लोकांना कर्ज मिळायचं नाही किंवा आणखीन काही जे काही बँकिंग वेगवेगळे कायदे होते त्यामुळे लोकांना ज्यांना उद्योग चालू करायचे त्यांना कर्ज मिळायचं नाही. म्हणजे वित्तीय व्यवस्थेवर सुद्धा बंधन होते किंवा कर्ज किती द्यायचं, कोणत्या क्षेत्रासाठी किती द्यायचं याच्यावर वेगवेगळे बंधनं लावली होती. हे एक संरचनात्मक दोष होता. सहावा दोष काय, सार्वजनिक क्षेत्र आरक्षण किंवा लघु क्षेत्र आरक्षण. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, आपण जे वेगवेगळे क्षेत्र पाहिले, सार्वजनिक क्षेत्र असेल, खासगी क्षेत्र असेल, संयुक्त क्षेत्र. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, ज्याच्यात सरकारची मालकी असते. तर मॅक्झिमम जे काही बिझनेस होते किंवा उद्योग होते त्या काळात ते सरकारच्या मालकीचे होते. म्हणजे त्याच्यात त्यांना आरक्षण होतं किंवा काहीतरी टक्के किंवा काहीतरी पर्सेंटेज त्यांचंच त्याच्यात मालकी राहायची. हे एक संरचनात्मक दोष होता. पुढे काय, लघु उद्योग. लघु उद्योग म्हणजे जे काही घरगुती उद्योग असतील किंवा आणखीन काय असतील त्याच्यावर सुद्धा आरक्षण होतं. त्यांना सुद्धा काही उद्योग वाटून दिले की हे फक्त कोण करेल, लघु किंवा कुटीर उद्योगच हे लोक करतील किंवा यांच्याच हा बिझनेस हेच करू शकतात. हे सुद्धा एक त्याच्यातला बदल होता. म्हणजे हे जे काही लघु उद्योग होते किंवा कुटीर उद्योग होते यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या किंवा फॅक्टऱ्या त्यातनी आल्या नाहीत. हा एक त्यातला संरचनात्मक दोष होता. नंतर बँकिंग कायदे किंवा कामगार कायदे. वेगवेगळे कामगार कायदे सुद्धा कडक होते. कामगारांना वेतन दिलं पाहिजे, आणखीन काय जे काय येतात वेगवेगळ्या अडचणी त्याच्यात निर्माण व्हायच्या. बँकिंग वेगवेगळे कायदे ते कर्जासाठीचे. हे सुद्धा आपले काय येतं, संरचनात्मक दोष किंवा मर्यादा, जे आपल्या चौथं कारण आहे आणि शेवटचं कारण आहे आपण एलपीजी धोरण स्वीकारण्याचं. नंतर पुढचं काय आहे, अनियंत्रित व्यवहार करायचं जे काही संकट निर्माण झालं किंवा एलपीजी स्वीकारण्याची जे काही कारण आपण पाहिले ते झाल्यानंतर आपण काय केलं, ह्या गोष्टी करण्यासाठी किंवा हे संकट दूर करण्यासाठी आपण अनियंत्रित व्यवहाराचं संकट सोडवण्यासाठी चंद्रशेखर सरकारने जे काही चंद्रशेखर आपले पंतप्रधान होते त्यांनी आपल्या IMF आणि वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली 7 अब्ज डॉलरची. पण त्यांनी कर्ज देताना काही अटी ठेवल्या किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेची काही तुम्ही बंधने लादलेली ती दूर करा, आणखीन खासगी क्षेत्रावर जी काही बंधने आहेत ती दूर करा, त्यातले आणखीन बंधने कमी करून अर्थव्यवस्था खुली करावी किंवा त्याचं काय उदारीकरण घडवून आणावे. उदारीकरण म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेवर जे काही बंधने आहेत ते कमी करावे आणि तुमची अर्थव्यवस्था खुली करावी असे त्यांनी म्हटलं. दुसरं काय, व्यापारावरील बंधनं सुद्धा कमी करावी. व्यापारावर जे काही तुम्ही बंधनं घातलेली आहेत, विविध मर्यादा घातल्या त्या सुद्धा कमी करा. आणखी अनेक क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्र म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही सरकारची मालकी ही गोष्ट तुम्ही कमी करा. हे 3 त्यांनी मागणी केली. आपण काय हे मागण्या मान्य केल्या आणि आपल्याला कर्ज सुद्धा दिलं. ते कर्ज देण्यासाठी त्यांनी आपली पतपात्रता ढासळली असल्यामुळे आपलं जे काही सोने होतं त्या सोन्याचा साठा आपल्याला बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये ठेवावा लागला. ह्या गोष्टी झाल्यानंतर जे काही 21 जून 1991 रोजी जे काही नरसिंहरावांचं सरकार स्थापन झालं त्यांनी ह्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या. जून-जुलै महिन्यामध्ये या आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्या. हे खूप मोठं पॅकेज असल्यामुळे आपण याला काय म्हणतो, आर्थिक सुधारणा. ही काही एकमेव एखादी सुधारणा नव्हती, याच्यातल्या अनेक सुधारणा एकत्र होत्या
त्यालाच आपण आर्थिक सुधारणा म्हणतो, भारताच्या आर्थिक सुधारणा। यामध्ये दोन गोष्टी करायच्या होत्या, भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून द्यायचं होतं। स्थैर्य म्हणजेच काय, तर आपला व्यवहार तोलाचा प्रश्न सोडवायचा होता, चलनवाढीचा जो काही उच्च दर होता तो सुद्धा कमी करायचा होता। आणखी काय, आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत संरचनात्मक जे काही दोष होते, आपण जे पाहिले, जे कारण आहेत एलपीजी स्वीकारण्याचे, ते दोष सुद्धा दूर करायचे होते। सुरुवातीचं दिसलं पाहिजे उदारीकरण। आपण आता काय डेफिनेशन पाहणार, उदारीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरण म्हणजे काय। उदारीकरण म्हणजे काय, जे काय अर्थव्यवस्थेत तुम्ही बंधने टाकले किंवा जे काही मर्यादा आहेत त्या कमी करणे किंवा काढून टाकणे किंवा शिथिल करणे, तीन शब्द येतात, कमी करणे, काढून टाकणे, शिथिल करणे। एक तर तुम्ही जे काही बंधने ते कमी करा थोड्या प्रमाणात किंवा शिथिलता द्या त्यामध्ये, किंवा डायरेक्ट काढून टाका, अशा तीन गोष्टी त्यामध्ये आहेत। आणखी काय, उदारीकरण म्हणजे काय, आपण जे काही मिश्र अर्थव्यवस्था आहे भारताची तिथून मुक्तकडे जाणे। मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये दोन्हीचाही समावेश असतो, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा, तिकडे आपण मिश्र करून काय मुक्तकडे जाणे म्हणजेच उदारीकरण म्हणणे। आणखी खुल्या व मुक्त स्पर्धेवर आधारित व्यवसाय व्यवस्था निर्माण करणे, हे त्याच्यातनी आपल्याला हे। दुसरं, नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या जागी बाजारभूमिक अर्थव्यवस्था निर्माण करणे, हे सुद्धा उदारीकरणाचाच एक घटक आहे। किंवा काय, अर्थव्यवस्था आपली नियंत्रित न राहता बाजारावर आधारित, म्हणजे बाजारातली ज्याची मागणी आहे त्याचा पुरवठा वाढणे किंवा त्याच्यानुसार किमती ठरणे, ह्या गोष्टी सुद्धा आपण उदारीकरणामध्ये जोडतो। किंवा खुल्या व मुक्त स्पर्धेच्या आधारावर बाजार व्यवस्था निर्माण करणे। चौथं, सरकारची उद्योजक व व्यावसायिक भूमिका कमी करून खासगी उद्योगाला अधिकाधिक वाव देणे, म्हणजे सरकार प्रत्येक गोष्टीचा मालक किंवा सार्वजनिकच अंतर्गत सगळ्या गोष्टी करणे किंवा व्यवसाय राबवणे किंवा एखादी मालकी सार्वजनिकच जास्तीत जास्त गोष्टी ठेवणे, हे टाळून आपण खासगी उद्योगांना जास्त आकर्षण दिलं पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, हेच म्हणजे काय, उदारीकरण। आता काय पाहू आपण, सरकारने अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर जी काय टाकलेली बंधने येतं, आपण ते शब्द पाहिले, बंधने काय, काढून टाकणे, शिथिल करणे किंवा कमी करणे, हे तीन शब्द महत्वाचे आहेत। म्हणजेच कमी करा, काढून टाका किंवा शिथिल करा, ते बंधने जर तशी केली तर त्याला काय म्हणतात, उदारीकरण। ही डेफिनेशन एमपीएससीच्या परीक्षेला आलेली आहे। तर आपल्यात उदारीकरण करण्याचं कारण काय होतं, काय काय गोष्टी होत्या आपल्या इथं लघु क्षेत्र उद्योग आरक्षण होतं, म्हणजे लघु क्षेत्रांना आरक्षण होतं, सार्वजनिक क्षेत्र आरक्षण होतं, एमआरटीपी कायदा होता जो म्हणजे मोनोपॉली रेग्युलेशन, त्यामध्ये 100 कोटीच्या वर तुम्ही एखाद्या उद्योगात गुंतवू शकत नव्हते। आणखीन काय, बँकिंग कायदे होते, औद्योगिक बंधन होतं, ह्या सगळ्या गोष्टी येतात, ह्या सगळ्या कमी करून किंवा शिथिल करून किंवा काढून टाकून आपण काय आपल्या अर्थव्यवस्थेचं उदारीकरण घडवून आणलेलं आहे। आता उदारीकरण झाल्यानंतर जर दुसरं जो काही महत्वाची संकल्पना आहे खाजगीकरण। खाजगीकरणाचे डेफिनेशन बघू। पहिल्यांदा आपण खाजगीकरण ही एक व्यापक संकल्पना आहे, मात्र संकुचित अर्थाने जर त्याचा विचार केला किंवा संकुचित दृष्टीने त्याकडे पाहिल्यास सार्वत्रिक क्षेत्रातील उपक्रम आहे। सार्वत्रिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे कोणती, जसे की सध्या केला तर रेल्वे आहे किंवा अणुऊर्जा आहे। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे असे उपक्रम त्याची मालकी सरकारकडे असते। बरं, काय करायचं त्याच्यातली, मग त्याची मालकी अंशतः म्हणजे काही प्रमाणात टक्केवारीमध्ये जर मोजली किंवा पूर्णतः खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला खासगीकरण। म्हणजे सार्वजनिक क्षेत्राचे जे काही उद्योग असतील ते खासगी क्षेत्राकडे वळून, जसे की एअर इंडियाचं सध्या खासगीकरण झालं, हे आपण म्हणतो, किंवा त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, खासगीकरण म्हणतो। खासगी म्हणजे काय, एखादी प्रायव्हेट व्यक्ती किंवा कोणते तिकडे ते जो काही उद्योगधंदा आहे किंवा जे काही व्यवसाय किंवा जी काही इंडस्ट्री ती हस्तांतरित करणे, त्याला आपण खासगीकरण असे म्हणतो। व्यापक दृष्टीने पाहिल्यास सरकारचा हस्तक्षेप कमी करणे, सार्वजनिक क्षेत्रात जो काही सरकारचा हस्तक्षेप होता, ज्यामुळे आपल्याला एलपीजी धोरण स्वीकारावं लागलं किंवा आपल्यावरती अर्थव्यवस्था जी काही अडचणीस आली होती, त्यामध्ये काय प्रत्येक गोष्टीत सार्वजनिक क्षेत्राचा हस्तक्षेप राहायचा। पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीचा मालक सार्वजनिक क्षेत्र राहायचं, म्हणजे सरकार राहायची। त्याच्यावर काय सरकारचा हस्तक्षेप कमी करण्यापासून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पूर्णपणे खासगी क्षेत्रास विकून टाकणे। याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, एक तर तुम्ही काही प्रमाणात त्याच्यातला हिस्सा विकू शकता किंवा एखादा उद्योग पूर्णपणे विकून टाकू शकता। पूर्णपणे जर विकला तर त्याला पूर्ण खासगीकरण म्हणतात, आणि जर त्यातला काही हिस्सा म्हणजे टक्केवारीमध्ये 50% जर कमी जर विकला तर त्याला अंशतः खासगीकरण असे म्हणतात। आता आपण बघू खासगीकरणाचं काय आहे। खासगीकरण दोन चार प्रकार होते, एक तर तुम्ही निर्गुंतवणुकीकरण करा, म्हणजे त्यातला काही हिस्सा टक्केवारीमध्ये तुम्ही त्या दुसऱ्या देशांना दुसऱ्या खासगी व्यक्तींना विका। पुन्हा फ्रँचायझी म्हणजे फ्रँचायझी त्यांना द्या, किंवा लीज आउट तत्वावर सुद्धा तुम्ही देऊ शकता। खासगीकरणाचे काही फायदे सुद्धा आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत।
खाजगीकरणाचे फायदे असे की प्रत्येक गोष्ट पहिले काय सार्वजनिक क्षेत्र नियंत्रित करायचा, मग त्याच्यातली जी काय होती उत्पादन क्षमता होती किंवा जी काय आपली क्षमता होती ती कमी प्रमाणात वापरली जायची, सार्वजनिक क्षेत्र डबघाईस आलं होतं किंवा सार्वजनिक क्षेत्रावर कर्ज झालं होतं, खूप सारे उद्योग डबघाईस आले होते, कर्ज झाले होते त्या उद्योगावर, ह्या गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आपण खाजगीकरण केलं. आणखीन काय खाजगीकरणात महत्वाच्या काय सार्वजनिक मुद्द्याकडे लक्ष किंवा दुर्लक्ष होऊ शकते. महत्वाचं असं नाही की खाजगी क्षेत्र जे गोष्टी समाजाला उपयोगी येतात किंवा समाज उपयोगी त्याचंच प्रोडक्शन करतील, त्यांना कशा असते खाजगीकरणामध्ये ज्या गोष्टीवर नफा जास्त आहे त्याकडे जास्त भर दिला जातो. एक आणखीन काय नफ्यात चाललेले उद्योग विकत घेऊन पुन्हा ते तोट्यात गेल्यानंतर विकण्याची सुद्धा प्रोसेस याच्यात होऊ शकते. हे सुद्धा खाजगीकरणाचे तोटे आहेत. म्हणजे खाजगीकरणाचा फायदा सुद्धा आहे आणि आणखीन काय बड्या कंपन्याचं प्रशस्त निर्माण होऊ शकते, दुसऱ्या देशातल्या कंपन्या आपल्या देशात येऊन त्यांचं प्रशस्त आपल्या देशात येऊन निर्माण होऊ शकते. हे सुद्धा तोटे आहेत. आपण खाजगीकरणाचे डेफिनेशन, तोटे आणि फायदे सुद्धा पाहिले. आपण आता पाहू जागतिकीकरण. जागतिकीकरण ही आपली पुढची डेफिनेशन आहे. त्याला वैश्वीकरण असे सुद्धा म्हणतात. सर्व विश्वाला एकत्र करणे म्हणजेच काय वैश्वीकरण. सर्व विश्वामध्ये सर्व देश आले, सर्व देशाच्या अर्थव्यवस्था आल्या, त्या एकमेकास जुळले किंवा एकमेकास कनेक्ट होणे म्हणजेच वैश्विकरण किंवा काय तर जागतिकीकरण. जागतिक अर्थव्यवस्थेचे एकात्मीकरण म्हणजेच जागतिकीकरण होय. आता या प्रक्रियेमध्ये काय असते, या प्रक्रियेत जगातील देशादरम्यान कोणकोणत्या गोष्टीचा मुक्त प्रवाह असतो, वस्तूंचा मुक्त प्रवाह म्हणजे आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशात जातील, दुसऱ्या देशाच्या वस्तू आपल्या देशात येतील, सेवा आपल्या देशाच्या सेवा दुसऱ्या देशाचे लोक स्वीकारतील, दुसऱ्या देशाच्या सेवा आपण स्वीकारू, भांडवल आपण आपलं भांडवल दुसऱ्या देशात गुंतवू, ते लोक आपल्या देशात भांडवल गुंतवतील. आणखी तंत्रज्ञान त्यांची टेक्नॉलॉजीचा यूज आपण करून आपला विकास करून घेऊ, आपल्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ते त्यांचा विकास करून घेतील. आणखीन काय श्रम. PSI STM हा प्रश्न आला होता. जागतिकीकरण मध्ये कशाचा मुक्त प्रवाह असतो, वस्तूंचा मुक्त प्रवाह, सेवांचा मुक्त प्रवाह, भांडवलाचा मुक्त प्रवाह, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह आणि श्रमाचा मुक्त प्रवाह. हे जेव्हा मुक्त प्रवाह चालू होतील प्रत्येक देशादरम्यान किंवा जगातील जेवढे देश आहेत त्या दरम्यान, त्यावेळेस जागतिकीकरणाची ही संकल्पना पूर्णत्वास आली असं आपल्याला म्हणता येईल. आता दुसरं काय, ही एक व्यापक आर्थिक प्रक्रिया आहे. ही काय अशी छोटी किंवा काही संकुचित संकल्पना नाही, सर्व देशाला किंवा सर्व जगाला एकत्र व्हायची ही कल्पना आहे. ही एक व्यापक प्रक्रिया आहे. यामध्ये मुक्त व्यापाराची स्थिती किंवा मुक्त भ्रमण, व्यापाराची स्थिती कशी असली पाहिजे, मुक्त म्हणजे त्याच्यावर बंधने कमीत कमी असली पाहिजे किंवा कमीत कमी कर तुम्ही आयातीवर लावले पाहिजे, आणखी त्याच्यावर कमीत कमी मर्यादा लावल्या पाहिजे. ही स्थिती किंवा मुक्त भ्रमण म्हणजे काय, वस्तू तुमची एका देशातून दुसऱ्या देशात गेली पाहिजे, सर्व गोष्टीचं मुक्त भ्रमण असलं पाहिजे, फ्री मोबिलिटी असली पाहिजे. मुक्त भ्रमण संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये ह्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणखीन काय, वसुंधैव कुटुंबक जी काही भारताची संकल्पना आहे, सर्व जग हे कुटुंब आहे, तशी संकल्पना जागतिकीकरणातून साकारण्याचा आपण प्रयत्न करतो. किंवा वैश्विक ग्राम म्हणजे हे सर्व विश्व हे खेडे आहे, ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न आपण या जागतिकीकरणातून करत असतो. आपण या चॅप्टरमध्ये आपल्या देशातली LPG स्वीकारण्याचे कारण काय, उद्योगाच्या स्वीकारण्याचे कारण काय, आणखी ते स्वीकारण्यामध्ये आपण नंतर पाहणार जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण याच्या डेफिनेशन काय. आता आपण पुढच्या जो काही याच्यातला याच चॅप्टर मधला दुसरा टॉपिक, उदारीकरणामध्ये भारतानं काय घडवून आणलं, खाजगीकरणामध्ये भारतानं काय घडवून आणलं, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ह्या गोष्टी हे जर तुम्हाला अगोदर समजलेलं असेल, उदारीकरण काय, जागतिकीकरण काय, खाजगीकरण काय आणि आपण LPG स्वीकारण्याचे कारण काय, तर पुढचं चॅप्टर सुद्धा म्हणजे या चॅप्टरमधला पुढचा भाग सुद्धा तुम्हाला समजेल. मी निलेश शेकाळे तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हे चॅप्टर किंवा हे जे काही लेक्चर येतं ते सर्वांपर्यंत पोहोचवा. जे लोक MPSCची तयारी करतात त्यापर्यंत पोहोचवा. आणखीन आपला ॲग्रीअड्डा हे जे काही YouTube चॅनल आहे ते तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करण्याचं कारण का, तुम्हाला ते व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि जे आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू ते तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.